वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण या चॅनलवर टप्प्याटप्प्याने सर्व जे समाजसुधारक आहेत ते कव्हर करत आहोत आणि आता नुकतीच आपण एक लोकमान्य टिळकांबद्दल एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्याच्यानंतर त्याचे PYQ आहे ते आपण घेणार होतो। मी तुम्हाला असं सांगितलं होतं की आयोगाने विचारलेले जे काही महत्त्वाचे PYQ असतील लोकमान्य टिळकांवर ते आपण एका सेपरेट लेक्चरमध्ये घेऊ। तर मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण लोकमान्य टिळक आहे यांचा जो कार्यकाळ आहे 1856 ते 1920 दरम्यान जो काही कार्यकाळ आहे आणि परीक्षाभिमुख जे काही महत्त्वाची माहिती आहे ती माहिती सर्व कव्हर केली। तो व्हिडिओ आहे त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल। सोबतच बाकीचे सुद्धा समाजसुधारक आहे ते प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल। तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला लिंक मिळून जाईल। तर अशा प्रकारे बाकीचे सुद्धा लेक्चर आहेत ते आपण कंटिन्यू करू। बाकीच्या सुद्धा सिरीज आहेत त्या सुद्धा आपल्याला कंटिन्यू करायच्या आहेत। सध्या तरी आपण समाजसुधारक सिरीज कंटिन्यू करत आहोत। तर यामध्ये तुम्ही जर आजपर्यंत चॅनलला भेट दिली नसेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा। बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे तुम्हाला या चॅनलवर कुठली अपडेटेड माहिती असो, नोटिफिकेशन असो त्या टाकल्या जातील तेव्हा तुम्हाला त्याच्या स्पेशल नोटिफिकेशन YouTube पाठवत असते, त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग आज आपण आता प्रश्न पाहू। तर प्रश्नामध्ये सुरुवातीचा प्रश्न आहे लोकमान्य टिळक यांच्याबद्दल, जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर मी त्याला देव मानणार नाही असे उद्गार कोणी काढले होते? तर साधारण गोष्ट आहे, आता लोकमान्य टिळकांबद्दल हा प्रश्न आहे। मी तुम्हाला प्रश्न दाखवला, प्रश्न कसा पडला आहे, राज्यसभा मुख्य 2012चा प्रश्न आहे आणि व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत। तर लोकमान्य टिळकांनी म्हटलं होतं डिप्रेस क्लासेसच्या दुसऱ्या सभेत। आता डिप्रेस क्लासेस याबद्दल आपण जर बघितलं तर डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली होती? वीरा शिंदे यांनी केली होती आणि ती स्थापना कधी केली होती हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना वीरा शिंदेंनी केली होती, परंतु ती कधी केली होती त्याचं इयर आणि डेट तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे। तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अस्पृश्यतेशी रिलेटेड होती, म्हणजे अस्पृश्यता विरोधी चळवळ होती ही एक डिप्रेस क्लासेस मिशन। तर म्हणूनच याच्या दुसऱ्या सभेमध्ये लोकमान्य टिळकांनी म्हटलं होतं, जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर मी त्याला देव मानणार नाही असे उद्गार कोणी काढले होते? लोकमान्य टिळकांनी काढले होते। कुठे? डिप्रेस क्लासेसच्या दुसऱ्या सभेमध्ये। म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे। तर समोरचा प्रश्न आहे, रिकाम जागा यांनी स्पष्ट केली की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणा ढवळाढवळ करण्याच्या अधिकाराला होता। तर कोणी स्पष्ट केलं होतं? तर आपल्या सर्वांना माहिती आहे, राज्यसभा मुख्य 2018चा प्रश्न आहे। लोकमान्य टिळकांनी हे म्हटलं होतं, कारण काय तर लोकमान्य टिळकांच्या मते महाराष्ट्रामध्ये अनेक सुधारणा व्हायला पाहिजेत, हे बरोबर आहे। आधुनिक विचार जे आहेत ते आपण स्वीकारायला पाहिजेत, पुरोगामी विचार स्वीकारायला पाहिजेत, हे सुद्धा बरोबर आहे। परंतु यामध्ये सुधारणा झाल्या तर त्या सरकारच्या अधिकाराने व्हायला नको, सरकारच्या कायद्याने व्हायला नको। त्या सुधारणा ज्या आहेत ते धार्मिक गोष्टीमध्ये ज्या काही महत्त्वाच्या सुधारणा होतील ती या समाजातील लोक करतील, परंतु ब्रिटिशांचा यामध्ये हस्तक्षेप नको असं कोणी सांगितलं होतं? तर बाळ गंगाधर टिळक यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं। तर कधी प्रश्न आयोग कोणी काय म्हटलं होतं उद्गार यावर सुद्धा विचारते। तर हा प्रश्न त्यातूनच आहे की लोकमान्य टिळकांनी कशा प्रकारे उद्गार काढले होते किंवा त्यांचं काय तत्व होतं, तर यावर हा प्रश्न विचारला गेलेला आहे। आता समोरचा प्रश्न पाहू। समोरचा प्रश्न आहे, लखनौ करारावर सह्या करून रिकाम जागा आणि मोहम्मद अली जिन्ना यांनी राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यात राष्ट्रीय ऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला। राज्यसभा मुख्य 2017चा प्रश्न आहे। यामध्ये ऑप्शन आहेत महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक आणि स्वामी श्रद्धानंद। तर याचं उत्तर काय होईल? लोकमान्य टिळक। कारण लखनौ करार कधी झाला होता? 1916मध्ये झाला होता। याआधी आपण बघतो की काय झालं होतं, 1907चं सुरत अधिवेशन होतं आणि या सुरत अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये आपण बघतो फूट पडली होती। त्यामध्ये जहाल गटाचे नेते वेगळे आणि मवाळ गटाचे नेते वेगळे, अशा प्रकारे जहाल आणि मवाळांमध्ये फूट पडली होती। त्याच्यानंतर 1915चं जे अधिवेशन होते त्या अधिवेशनामध्ये काय होते तर जहाल आणि मवाळ परत एकत्र येतात आणि नंतर 1916मध्ये लखनौ करार होते। राष्ट्रीय चळवळीला गतिमान करण्यासाठी मुस्लिम लीग आणि काँग्रेस एकत्र येतात आणि त्यांच्या वतीने तिथे करार होतो आणि या करारामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही सह्या केल्या जातात त्या सह्यांवर लोकमान्य टिळक काँग्रेसच्या वतीने आणि मोहम्मद अली जिन्ना यांची मुस्लिम लीगच्या वतीने काय होते तर करारावर सह्या करून राजकीय ऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो। तर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या आंदोलनामुळे राष्ट्रीय काँग्रेसचे विभाजन जहाल व मवाळ अशा 2 गटामध्ये होते? UPSC प्रिलिम 2015चा प्रश्न आहे। त्यामध्ये ऑप्शन आहे स्वदेशी चळवळ, असहकार आंदोलन, भारत छोडो आंदोलन, सविनय कायदेभंग आंदोलन। म्हणजे अशा प्रकारे 4 ऑप्शन आहेत। त्यामध्ये आपण प्रामुख्याने बघितलं तर याचं उत्तर होईल स्वदेशी चळवळ। स्वदेशी चळवळ का बरं? तर
यामागे एक पार्श्वभूमी आहे, ती जर आपण बघितली की काय होते, 20 जुलै 1905ची गोष्ट आहे. त्यावेळेस काय होते, लॉर्ड कर्झन काय करते, बंगालची फाळणी जाहीर करते आणि तेव्हा सर्व देशामध्ये विरोध होऊन आंदोलने सुरू होतात. आणि या चळवळीला, बंगालमधील चळवळीला जो आहे टिळकांचा भरपूर प्रचंड असा प्रतिसाद म्हणजे पाठिंबा असतो. त्यावेळेस टिळक स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या चतुसूत्रींचा पुरस्कार करतात. आणि त्याचं जे प्रतिसाद आहे, समोर आपण बघतो 1906चं कलकत्ता अधिवेशन असते, यामध्ये स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे ठराव संमत करण्यात येतात. म्हणजे 1906च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये टिळकांच्या प्रयत्नाने कोणते ठराव संमत करण्यात आले, तर स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे ठराव संमत करण्यात येतात. म्हणूनच जहाल गटाचे नेते आहेत आणि मवाळ गटाचे नेते आहेत, यामध्ये मतभेद निर्माण होतात. आणि समोरचं जे अधिवेशन असतं 1907चं, स्वदेशी चळवळ जशी सुरू होते त्या चळवळीमध्ये काय होते, तर अध्यक्षपदावरून काय होते, गोंधळ होतो. म्हणजे लोकमान्य टिळकांच्या मते लाला लजपतराय यांना अध्यक्ष करायला पाहिजे असते, परंतु मवाळ ते मान्य करत नाही. आणि त्याच्यानंतर काय होते, त्यांच्यामध्ये मतभेद होतात, गोंधळ होते आणि एकमेकांमध्ये फूट पडते. म्हणजे जहाल गटवादी नेते वेगळे आणि मवाळ गटवादी नेते, अशा प्रकारे यांच्यामध्ये फूट पडते. आणि तसं जर बाकीचे ऑप्शन आपण बघितले, तसंही आपण स्किप करू शकलो असतो दुसऱ्या पद्धतीने सोडवायचं झालं तर या प्रश्नाला. कारण साधी गोष्ट आहे, तुम्हाला जर टिळकांचा कार्यकाळ माहिती आहे, म्हणजे कसं 1856 ते 1920, कारण 1920ला त्यांची डेथ होते. आता यामध्ये बाकीचे जे आंदोलन आहेत ते 1920 नंतर स्टार्ट होतात. जसं असहकार आंदोलन आहे, तर जेव्हा टिळक समजा जातात किंवा त्यांची डेथ होते, त्याच्यानंतर असहकार आंदोलन सुरू होते. भारत छोडो आंदोलन तर 1942 आहे, तेव्हा टिळक नसतात सुद्धा. आणि सविनय कायदेभंग आंदोलन आहे, सविनय कायदेभंग आंदोलन कधीचं आहे, तीच आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण जर बघितलं तर दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपण स्किप करून, एलिमिनेट करून या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून हा जो प्रश्न आहे की कोणत्या आंदोलनामुळे राष्ट्रीय काँग्रेसचे विभाजन जहाल आणि मवाळ गटात होते, तर स्वदेशी चळवळीमुळे होते. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर होईल. तर समोरचा प्रश्न आहे, स्वदेशी आणि बहिष्कार या घटनांचा वापर स्वातंत्र्य युद्धात खालीलपैकी कोणत्या वेळेस प्रथमतः करण्यात आला. UPSC प्रिलिम 2016चा प्रश्न आहे, हिस्ट्रीवर विचारला गेलेला आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलं की आता यामध्ये ऑप्शन पाहू, स्किप करून आपण उत्तरापर्यंत पोहोचतो का ते पाहू सुरुवातीला, नंतर मी बाकीच्या गोष्टी एक्सप्लेन करते. तर ऑप्शनमध्ये काय आहे, तर बंगाल फाळणी विरोधी चळवळ आंदोलन, नंतर आहे होम रूल आंदोलन, तिसरं आहे असहकार आंदोलन, सविनय कमिशनचे भारतात आगमन. तर यामध्ये आपण बाकीच्या तिसरं आणि चौथं हे तर ऑप्शन स्किपच होते. होम रूल आंदोलन जे आहे ते टिळकांनीच सुरू केलं आहे 1916मध्ये, आणि त्या आधीच आपण बघतो बंगाल फाळणी विरोधी आंदोलन आहे. त्या बंगाल फाळणी विरोधी आंदोलन हे याचं बरोबर उत्तर आहे. कारण 20 जुलै 1905ला लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली, त्याच्यानंतर सर्व देशामध्ये विरोध होऊन आंदोलने सुरू झाली. अशातच टिळकांनी स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या चतुसूत्रींचा पुरस्कार केला. यावर आता लेटेस्ट प्रिलिम्सला सुद्धा प्रश्न पडला होता आणि बरेचसे प्रश्न जे आहेत ते लिंक येतात या गोष्टीशी रिलेटेड. म्हणून लक्षात ठेवा, बंगाल फाळणी विरोधी आंदोलन जे झालं होतं त्यामध्ये स्वदेशी आणि बहिष्कार या घटनांचा वापर करून स्वातंत्र्य युद्धात प्रथमतः या गोष्टींचा किंवा घटनांचा काय करण्यात आला, वापर करण्यात आला. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. तर समोरचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांशी संबंधित खालील घटनांची कालाक्रमाने रचना करा व योग्य उत्तराचा पर्याय निवडा. राज्यसेवा मुख्य 2014चा प्रश्न आहे. तर यामध्ये ऑप्शन आपण पाहू, तर सुरत काँग्रेस सभा, लखनौ करार, गणपती उत्सव, शिवजयंती उत्सव, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर आता एक एक डेट मी तुम्हाला सांगते. सुरत काँग्रेस सभा 1907ची, लखनौ करार 1916चा, गणपती उत्सव 1893चा, शिवजयंती उत्सव 1895चा. तर गणपती उत्सव आहे, शिवजयंती उत्सव आहे, याची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली होती. गणपती उत्सव प्रामुख्याने मुसलमानांच्या मोहरम सणांवरून त्यांनी सुरू केला होता. तर शिवजयंती उत्सव 1895 पासून म्हणजे उत्सवाला सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली होती. तर याआधी तुम्हाला जर असा प्रश्न पडला की शिवजयंती उत्सवाला सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली, परंतु जयंती सर्वप्रथम कोणी साजरी केली, तर 1869मध्ये महात्मा फुले यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. त्यांनीच महाराजांच्या रायगडावरील समाधीचा शोध लावला आणि साफसफाई केली. आणि त्याच्यानंतर उत्सव कधीपासून सुरू करण्यात आला, तर लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली 1895 पासून. म्हणून माहिती जी आहे ती ॲडिशनल माहितीसुद्धा तुम्हाला सांगितली. तर यामध्ये आपण जर एक कालानुक्रमे जर घटना लावल्या तर त्याचं आपल्याला उत्तर काय येईल, 1893 गणपती उत्सव, त्याच्यानंतर 1895ला शिवजयंती उत्सव, नंतर सुरत काँग्रेस सभा आणि लखनौ करार सर्वात शेवटी येईल. म्हणजे क ड ब असं आपलं उत्तर पाहिजे.
तर समोरचा प्रश्न पाहू. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचे पुरस्कर्ते कोण होते? त्यामध्ये ऑप्शन पाहू. सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक. तर याचे पुरस्कर्ते कोण होते? लोकमान्य टिळक हे होते, हे मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न आहे. रिकाम जगात स्फूर्ती घेऊन 1893 टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले. राज्यसेवा पूर्व 2015चा प्रश्न आहे. तर त्यामध्ये ऑप्शन आहे मुसलमानांच्या ईद सणावरून, मुसलमानांच्या मोहरम सणावरून, बंगालच्या दुर्गापूजेवरून, योम किप्पूर सणावरून. तर मी तुम्हाला सांगितलं मुसलमानांच्या मोहरम सणावरून 1893 टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवामध्ये रूपांतर केले. त्यांच्या मते भारतीय लोकांमध्ये राष्ट्रवाद निर्माण करून समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी टिळकांनी शिवजयंती आणि गणेश उत्सव अशा प्रकारचे उत्सव सुरू केले होते. परंतु याला जो होता तर मवाड जे नेते होते प्रामुख्याने महादेव गोविंद रानडे आहेत, गोपाळकृष्ण गोखले आहेत, गोपाळ गणेश आगरकर आहेत, चाफेकर बंधू यांनी काय केली होती? त्यांच्यावर टीका केली होती. यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे. इथे जर आपण प्रश्नाचं उत्तर बघितलं तर उत्तर क्रमांक 2 होईल, मुसलमानांच्या मोहरम सणांवरून. तर आता समोरचा प्रश्न पाहू. पुढील प्रश्न पाहू. पुढीलपैकी कोणते वर्ग गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या विरुद्ध होते? त्यामध्ये ऑप्शन बघितले तर रानडेच्या विचारसरणीचे उदारमतवादी हिंदू, राष्ट्रीय सभेतील कर्मठ राजकारणी, बौद्ध आणि जैन. तर बौद्ध आणि जैन यांचा संबंध यामध्ये येणार नाही. म्हणजे क आणि ड ऑप्शन काय होते? आधीच एलिमिनेट होते. क जर आपण एलिमिनेट केलं तर आपला तिसरा आणि चौथा ऑप्शन एलिमिनेट होते. ड एलिमिनेट केलं तर आपलं दुसरं ऑप्शनसुद्धा एलिमिनेट होते. मग अशा प्रकारे अ आणि ब हे दोनच आपल्याकडे उत्तर राहतात. तर अ आणि ब कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये सांगितलेलं आहे. तसंही आपल्याला या प्रश्नाचं उत्तर 2 प्रकारे सोडवता येते. एक एलिमिनेट करून आणि दुसरं डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर. आपल्याला स्टेटमेंट किंवा फॅक्च्युअल डेटा जर आपल्याला माहिती असेल तर आपण डायरेक्ट या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. तर मित्रांनो, बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर होत नसतील किंवा समजत नसेल तर याआधी लोकमान्य टिळक यांच्याबद्दलचं लेक्चर आहे, ते लेक्चर लक्षपूर्वक आहे का? त्यामध्ये प्रत्येक गोष्ट डिटेलपणे सांगितलेली आहे. आणि त्याच्यानंतरच हे जे PYQ आहे ते PYQ त्याच्याशी बेस आहेत, त्याच्याशी लिंक आहेत. त्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या, ते लेक्चर जर तुम्हाला समजलं तर हे PYQ तुम्हाला इझिली समजतील आणि इझिली तुम्ही या PYQचं ॲनालिसिस करून ते PYQ सोडवू शकता. इथे या प्रश्नाचं उत्तर काय होईल? रानडेच्या विचारसरणीचे उदारमतवादी हिंदू, राष्ट्रीय सभेतील कर्मठ राजकारणी म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 अ आणि ब हे त्याचं उत्तर होईल. तर समोरचा प्रश्न आहे. केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? PSI प्रिलिम 2012चा प्रश्न आहे. त्यामध्ये ऑप्शन आहेत टिळक आणि आगरकर, टिळक आणि चिपळूणकर, चिपळूणकर आणि आगरकर, वरीलपैकी कोणीही नाही. तो ऑप्शन क्रमांक 1 टिळक आणि आगरकर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तसं बघितलं केसरी हे वृत्तपत्र कशामध्ये होतं? मराठी भाषेमध्ये होतं. त्याचे संपादक कोण होते? गोपाळ गणेश आगरकर हे होते. आणि मराठा हे वृत्तपत्र कशामध्ये होतं? इंग्रजी भाषेमध्ये होतं. त्याचे संपादक कोण? लोकमान्य टिळक हे होते. तर पुढे चालून काय होते? म्हणजे दोन्ही वृत्तपत्र 1881 सुरू होतात. तर यामध्ये मराठा 2 जानेवारी 1881 आणि केसरी 4 जानेवारी 1881 सुरू होतात. तर यामध्ये महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेस टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये काही गोष्टीवरून म्हणजे पर्टिक्युलरली आधी सामाजिक सुधारणा करायची किंवा राजकीय सुधारणा करायची या गोष्टीवरून मतभेद होतात. तर या गोष्टीमुळे मतभेद झाल्यामुळे काय होतात? आगरकर केसरी या वृत्तपत्राचा काय देतात? राजीनामा देतात. राजीनामा दिल्यामुळे परत जे आहे ते केसरीचं जे संपादक पद कोणाकडे येते? लोकमान्य टिळकांकडे येते. म्हणजे अशा प्रकारे काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा आहेत केसरी आणि मराठा वृत्तपत्राबद्दल, त्या मी तुम्हाला क्लिअर केल्या. तर समोरचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते कोण? आता महाराष्ट्रामध्ये होम रूल चळवळ आहे. तसं बघितलं ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक हे होते. परंतु प्रामुख्याने आपण जर बघितलं तर लोकमान्य टिळक हे याचं उत्तर बरोबर होईल. कारण काय तर लोकमान्य टिळकांनी जी काही होम रूल चळवळ सुरू केली होती ती एप्रिल 1916 केली होती. आणि ॲनी बेझंट यांची होम रूल चळवळ आहे ती सप्टेंबर 1916 म्हणजे स्टार्टिंग कोणाची आहे तर लोकमान्य टिळकांची आहे, एप्रिल 1916. तर त्यांनी मुंबई वगळून इतर महाराष्ट्रासाठी जी काही होम रूल चळवळ सुरू केली होती. आणि ॲनी बेझंट यांनी मुंबईसहित मद्रास तसेच उत्तर आणि दक्षिण भारत यामध्ये ॲनी बेझंट यांनी होम रूल लीगची चळवळ सुरू केली होती. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर बघितलं तर लोकमान्य टिळक हे महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते होते. समोरचा प्रश्न आहे की सप्टेंबर 1916 होम रूल लीगची स्थापना यांनी केली होती. आता यामध्ये उत्तर काय येईल? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर ॲनी बेझंट हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. कारण मी तुम्हाला काय सांगितलं
की लोकमान्य टिळकांनी एप्रिल 1916 होम रूल लीगची स्थापना केली, चळवळ सुरू केली, तर ॲनी बेझंट यांनी सप्टेंबर 1916 होम रूल लीगची स्थापना केली. तर अशा प्रकारे आपण हे काही महत्त्वाचे प्रश्न बघितले लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर. तर अशाच प्रकारे भरपूर प्रश्न आहेत, तर काही महत्त्वाचे प्रश्न इथे घेतले. प्रश्न कशा प्रकारे असतो, कशा प्रकारे लोकमान्य टिळक यांच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत, आयोगाने कसे प्रश्न विचारले आहेत, समोर कसे प्रश्न पडू शकतात असा एक आवाका तुम्हाला समजतो. तर याआधी तुम्ही लेक्चर बघितलं नसेल तर लेक्चर बघा. अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा महत्त्वाचे समाजसुधारक आहे ते आपण सर्व कव्हर करणार आहोत. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन आणि परीक्षाभिमुख इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळणार आहे. म्हणजेच एक्झाम ओरिएंटेड अप्रोचने आपण हे सर्व लेक्चर कव्हर करणार आहोत. अशा प्रकारचे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन आहे 1857चा उठाव, एक महत्त्वाची घटना आपण कव्हर करू. जसा वेळ मिळाला आहे तर त्या वेळेचा उपयोग घेऊन आपण सर्व जे काही महत्त्वाचे हिस्ट्रीशी रिलेटेड चॅप्टर आहेत, टॉपिक आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर म्हणूनच अशाच नवनवीन अपडेटेड माहितीसाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा. तर भेटूया पुढील लेक्चरमध्ये पुढील भागात. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद मित्रांनो.